हा विजय नाहीये हा. मला माहिती आहे. तुम्हाला माहित होतं? मग तरी सुद्धा तुम्ही. मला तुझी रिॲक्शन बघायची होती. म्हणजे ते जाऊ देत. मला एक सांग, ह्याच्याकडे विजयचा मोबाईल कसा आला? ते मला कसं कळणार? एसीपी साहेब, हे तुमचं काम नाहीये का शोधून काढणं? तेच शोधतोय. काय? बरं, आता शेवटचा प्रश्न. तुझं आणि विजयचं शेवटचं काय बोलणं झालं सांगशील? एसीपी साहेब, दोन मित्र एकमेकांशी काय बोलतात? आमचं खूपच जनरल बोलणं झालं होतं. म्हणजे मला आठवत सुद्धा नाही आम्ही काय बोललो ते. ठीक आहे, एक तो. एक मिनिट सागर. मला काही लागलं तर परत फोन करीन तुला. ओके? या. अगं 9:30 वाजले. तुला ऑफिसला नाही जायचं आज? काय झालं? कसला विचार करतेस? काही नाही ग. आयुष्याचा, माणसांचा, बदलणाऱ्या व्ह्यूजचा. अरे बापरे, एकाच वेळेस एवढ्या सगळ्या गोष्टींचा विचार करतेस तू? काय झालं? ऑफिसला जायचं नाहीये का आज? तुला सांगते, माझं ना मनच करत नाही आज ऑफिसला जायचं. आमच्या ऑफिस मधल्या 4-5 मुला-मुलींनी मिळून ठरवलं सुट्टीचा एक दिवस आपण खंडाळ्याला जायचं. मीही येते म्हणले. तसे त्यांच्या चर्चा सुरू झाली की आपण हॉटेलच्या किती रूम्स बुक करायच्या. मी त्यांना म्हणलं, आपण सकाळी जाऊन संध्याकाळी परत यायचे, त्यासाठी हॉटेलमध्ये रूम बुक करायची काय गरज आहे? त्यावर सगळे खो-खो हसायला लागले. मग माझ्या लक्षात आलं, पिकनिकला जायचा माझा विचार वेगळा होता आणि त्यांचा विचार वेगळा. पिकनिकच्या नावाखाली सगळ्यांना एकमेकांच्या सहवासाची मजा लुटायची होती. काय? हे असं? हे चूक आहे. मीही त्यांना तेच म्हणाले, तर माझ्या जुनाट कल्पनांची त्यांनी उघड टिंगलटवाळी केली. तू मला सांग गौरी, तू पण एक तरुण मुलगी आहेस, मुंबईत नोकरी करतेस. तुला असं कधी वागावंसं वाटलं? कधीच नाही. आणि गेले 5-6 वर्ष मी पाहते, आजकालची तरुण पिढी म्हणजे त्यांचे विचार इतके पटापट बदलत असतात की मला कधीतरी असं वाटतं की मी खूप जुनाट विचारांची एखादी म्हातारी बाई आहे. मलाही असंच वाटायला लागले. माझ्या आजूबाजूला बघते तेव्हा जाणवतं सगळ्या मुलांचे आजकाल विचार इतके बदलायला लागलेत.
सगळ्यांना एका क्षणाचं सुख जास्त महत्वाचं वाटतं. पण मीरा, मला असं वाटतं की व्हर्जिनिटी हा विचार फक्त शरीराने नाही तर मनानेही करावा. हाय होप्स. एनिवे, पण मला तुझे विचार ऐकून बरं वाटलं. नियमाला मी एकटीच नाही अपवाद, तर आणखीही आहेत. ऑफकोर्स मीरा, आणि अजूनही कित्येक असे मुलं आणि मुली आपल्याला भेटतील माझ्यासारखे विचार करणारे. ओके, बरं, आपण 10च्या आत जर जेवायला गेलो नाही मेसमध्ये तर आपल्याला जेवण मिळणार नाही. त्यामुळे चला, हां, चल 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 जेवायला चल. काय ग विदुला, तब्येत बरी आहे ना? हो. हो काय, खोकतेस की ग? औषधं घेतलीस? आणि आता लक्षात ठेवायचं, दिवसभर थंड पाणी नाही, नो आईस्क्रीम्स. ओके ओके का? डॅडी, हो बेटा. मी तयार आहे. तयार आहे? कशाला? हॉस्टेलला जायला. तुम्ही म्हणत असाल तर मी आज सुद्धा तयार आहे हॉस्टेलला जायला. आज ना बेटा, आज नको. आज ना माझ्या खूप मीटिंग्स आहेत. वा, छान चाललंय. हे जे काही बाप लेकीचं नाटक चाललंय ना, हे सगळं कळतंय मला. आधी वडिलांनी मुलीला म्हणायचं चल मी तुला हॉस्टेलला ठेवतो, मग मुलीने रडायचं, आणि आता मुलगी तयार होतीये तर वडील म्हणतात मला वेळच नाही. सगळं कळतंय मला. शालिनी, काहीतरीच काय बोलताय? काहीतरीच नाही, जे बोलते ते अगदी बरोबर बोलते. बघीन बघीन, नाहीतर एक दिवस मीच या घरातून चालते. ओ बाई, मी खरंच तयार आहे हॉस्टेलला जायला. काय झालं? शालिनींचा आवाज काय एवढा चढला होता? काय होणार आहे मा, नेहमीच. मी सांगते, मी तयार आहे हॉस्टेलला जायला, पण डॅडींना आज खूप काम आहेत म्हणून त्या बाई चिडल्या. अगं पण गुड मॉर्निंग. हाय, गुड मॉर्निंग. घे चहा. सागर, ब्रेकफास्टला काय घेशील? नाही ग, काही नको. थोडं ॲसिडिक वाटतंय. काल खूप उशिरा आलास का तू? नाही म्हणजे खूप वेळ मी वाट बघितली आणि मग झोपून गेले. हो, जरा उशीरच झाला. तुझा मित्र कसा आहे? त्याचा ॲक्सिडेंट झाला होता ना? नाही, ॲक्च्युली थोडी कन्फ्युजन झालं होतं जरा. म्हणजे तो माझा मित्र नव्हता. थँक गॉड. अरे, मला पण खूप काळजी वाटत होती रे. बरं झालं. पण मग तरी तू एवढा डिस्टर्ब का वाटतोयस? डिस्टर्ब नाही, मे बी झोप झाली नाहीये म्हणून असेल कदाचित. बाकी काही प्रॉब्लेम नाही आहे खरंच. सागर, आय नो तू खूप दमलायस, पण तरी मला तुला काही सांगायचंय. सांग ना. अरे, विदूला हॉस्टेलला जाण्याचा हट्ट करते. का? तेच काय कळत नाहीये. तू जरा बोल ना तिच्याशी.
ठीक आहे, मी लगेच बोलतो. कुठे आहे ती? तिच्या रूम मध्ये. पण तू चहा तर पिऊन घे. नाही, मी बोलतो ना तिच्याशी. हां, सागर, अरे सागर. मला वाटतं राणे आपण सगळ्याच गोष्टी जरा नीट तपासून बघायला पाहिजे. म्हणजे सागर हॉस्पिटलमध्ये आला तेव्हा तो भयंकर घाबरलेला होता. डेड बॉडी आयडेंटिफाय करताना तर विलक्षण अस्वस्थ झाला होता तो. मोबाईल विजयचा आहे पण डेड बॉडी विजयची नाही हे कळल्यावर तर त्याचा चेहरा बघण्यासारखाच झाला होता. प्रश्न खूप आहेत राणे, पण उत्तर नाहीये. आपली सगळी चौकशी सागर आणि विजयपाशी येऊन थांबतेय. त्याच्या पुढे देर इज अ बिग झिरो. सर, मला वाटतं गुन्हा सागरनेच केला असावा. पण मग तसं असेल तर सागर मुक्ताशी लग्न का करेल? मुद्दामून धोका का पत्करेल तो? सर, थोडा जरी पुरावा मिळाला तर या प्रश्नाचं उत्तर नक्कीच सापडेल. राईट. लेट स्टार्ट फ्रॉम द स्क्रॅच. राणे, तुम्ही सगळ्या फाईल उघडा. बारीक सारीक पुरावे सुद्धा तपासून बघा. काहीतरी क्लू नक्की मिळेल आपल्याला. हो ना? येस सर. विजय आणि सागर, काहीतरी दुवा नक्की आहे ह्यांच्यात. मा, मला बोलवलं? हो. थोडं बोलावंसं वाटलं तुमच्याशी. मग बोला ना. शालिनी, आम्हाला असं वाटतं की तुम्हाला काहीही सांगण्याचा हक्क आम्ही गमावून बसलो. पण तरीही बोलावंसं वाटलं. शालिनी फार लहान आहे हो विदुला अजून. या अशा वयात तिला एकदम उघड्या जगात सोडून द्यायची नाही हो बरं वाटत. तुम्ही विचार करा. आम्हाला कळत नाही तुम्ही एवढ्या कठोर होऊच कशा शकलात. अशा नव्हतात हो शालिनी पूर्वी. तुम्ही नव्हतात. नाही ना, कदाचित पूर्वी नसेन, पण आता इतक्या वर्षाच्या अनुभवानंतर कठोर व्हावं लागलं. आणि खरं सांगू, आता कितीही प्रयत्न केला ना तरी माझ्या मनाला नाही पाझर फुटत. शालिनी, अहो तुम्ही एक आई आहात. आई, जरा आईच्या हृदयाने विचार करा. मा, तुम्ही मला मुलगी मानता. मग एकदा तरी माझ्या दृष्टिकोनातून विचार करा ना.
पद्माकर दादा, विदूला आम्हाला हवी आहे. आम्ही तिला न्यायला आलोय. मावशी, कुठे चालली आहेस तू? हॉस्टेलला. का? मला माहित नाही, पण मला नाही का जायचंय हॉस्टेलला. पद्माकर दादा, विदुलाला जायचं नाहीये तरीही तुम्ही तिला हॉस्टेलला नेऊन सोडताय. थँक गॉड विकास, आपण वेळेवर आलो. नाही तर माझ्या ताईचं हे लाडकं पिल्लू जाऊन पडलं असतं कुठल्या तरी हॉस्टेलवर. तू काळजी करू नकोस विदूला. तुझ्या मनाविरुद्ध तुला कोणीही कुठेही नेणार नाहीये. एक मिनिट, सगळं काय चाललंय? तुमचा काय संबंध? मी विदुलाची सख्खी मावशी आहे. आणि मी जिवंत असेपर्यंत मी तिला कुठेही नेऊ देणार नाहीये, कुठल्याही हॉस्टेलवर. तुम्हाला जर ती इतकी जड झाली असेल ना, तर तिला मी माझ्याकडे ठेवीन. विकास, तुझी काही हरकत नाहीये ना?